राज्यातील 13 जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा. पुणे, पालघर, सातारा आणि अमरावतीला रेड अलर्ट जारी, तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि विदर्भाला ऑरेंज अलर्ट. मुंबईतला पावसाचा जोर कायम. सलग 3 दिवस पावसानं मुंबईकर हैराण. पुढील काही तासही रिपरिप सुरूच राहणार. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट. सकाळपासून पावसाचा जोर कायम राहणार. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. खडकवासला प्रकल्पात 87% पाणीसाठा. मोठ्या विश्रांतीनंतर खडकवासला धरण परिसरात पावसाची जोरदार हजेरी. पुण्यातील भाटघर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भाटघर धरण 95.29% भरल्यानं चिंता मिटली. पुण्यातील खेडच्या चासकमान धरणाचा पाणीसाठा 90%वर. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे 5ही दरवाजे उघडले. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नांदेडमध्ये पावसाची दमदार हजेरी. विष्णुपुरी बंधाऱ्याचे 3 दरवाजे उघडले. घरात पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबांचं मोठं नुकसान. जालन्यात आजपासून पुढील 2 दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. काळजी घेण्याचं जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. जालन्यात गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचा जिल्हा प्रशासनाचा इशारा. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता. कोकण किनारपट्टी भागात पुन्हा एकदा 4.5 मीटर उंचीच्या लाटा. रत्नागिरी, गणपतीपुळे, मालगुण, गुहागर, दापोली, राजापूर या किनारपट्टी भागात उसळल्या अजस्त्र लाटा. वाशिमच्या रिसोड तालुक्यातील काच नदीला पूर. पिंपरी सरहद शिवारातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली. समृद्धी महामार्गामुळे वारंवार पूर येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. सांगलीच्या चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. विसर्ग वाढवल्यानं वारणा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. हिंगोलीच्या भंडारी येथून वाहणाऱ्या ओढ्याला पूर. पुरात शालेय विद्यार्थी अडकले. नागरिकांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं. बुलढाण्याच्या डोणगाव इथल्या कास नदीत अडकलेल्या चौघांना गावकऱ्यांनी वाचवलं. शेतातून परतत असताना नदीला पूर. पुरात ट्रॅक्टरसह 4 जण अडकले. पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या महिलेचा तरुणांनी वाचवला जीव. बुलढाण्याच्या लोणार तालुक्याच्या सावरगाव तेली या ठिकाणची घटना. संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस. पावसानं पूर्णा नदीला पूर. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. जनजीवनही विस्कळीत. परभणीतील कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालय जलमय. मुसळधार पावसानं नाल्यांना पूर. नाल्यात गाळ अडकल्यानं पाणी रस्त्यावर. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील करंजाळा गावाला पुराचा विळखा. गावाशेजारील 2ही ओढे ओसंडून वाहू लागले. गावचा शहरासोबतचा संपर्क तुटला. भंडाऱ्यात सुरू असलेल्या पावसानं जिल्ह्यातील 7 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर वैनगंगेची पाणी पातळी वाढत असल्यानं जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू. परभणी जिल्ह्यातील जुना मोंढा परिसरात बाजारात शिरलं पाणी. भाजीपाला विक्रेत्यांची उडाली तारांबळ. भाजीपाल्याचं नुकसान होण्याची भीती. अलिबागजवळ खांदेरी किल्ल्याजवळ एक मच्छीमार बोट बुडाली. 5 खलाशांनी पोहत समुद्र किनारा गाठला. खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 तास पोहून खलाशी किनाऱ्यावर. 5ही जणांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आलं दाखल. मध्य रेल्वेवर आज ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी असणार ब्लॉक. गणपतीच्या मंडपासाठी रस्ता खोदल्यास 15,000चा दंड. रस्त्यांवर खोदकाम करण्यास पूर्णपणे बंदी. मंडळाचं आर्थिक गणित कोलमडून जाणार. कोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल गाड्यांचं बुकिंग काही मिनिटांत हाऊसफुल. चाकरमान्यांना आता नेते आणि खासगी बसवर अवलंबून राहावं लागणार. 10 लाखांपेक्षा जास्त चाकरमानी दरवर्षी कोकणात जातात. बीडच्या अंबाजोगाई अहमदपूर एसटी बसमध्ये छत्री घेऊन प्रवास करण्याची वेळ. चालकाला पावसापासून वाचवण्यासाठी प्रवासी छत्री पकडून उभा. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता. सुनील तटकरे आणि अजित पवारांमध्ये रात्री 2 तास चर्चा. सातत्यानं अडचणी निर्माण होत असल्यानं घेणार राजीनामा. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे काल रात्री तातडीनं मुंबईकडे रवाना. नंदुरबारवरून दादर स्पेशल रेल्वेनं मुंबईच्या दिशेने रवाना. नाशिकला न जाता माणिकराव कोकाटे थेट मुंबईकडे. माणिकराव कोकाटेंच्या समर्थनार्थ होणारा मेळावा रद्द. कोकाटेंनी तंबी दिल्यानंतर समर्थकांनी मेळावा रद्द केला. शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास, कोकाटेंची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या शहादा इथं माणिकराव कोकाटेंना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही केलं स्थानबद्ध. 9 सप्टेंबरपासून UAE मध्ये रंगणार एशिया कपचा थरार. 10 सप्टेंबरला भारताचा पहिला सामना UAE विरुद्ध. 14 सप्टेंबरला अटीतटीच्या लढतीत भारत-पाक भेटणार. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या टेस्टच्या चौथ्या दिवशी कर्णधार शुभमन गिल आणि राहुलचा जोरदार संघर्ष. भारत 2 बाद 174 धावा तर भारत 137 धावांनी पिछाडीवर. न्यूझीलंडनं जिंकली T20 तिरंगी मालिका. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 3 धावांनी केला पराभव. मॅन हेन्रीने अखेरच्या षटकात रोखल्या 7 धावा. ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिडची 37 चेंडूत 102 धावांची वादळी खेळी. तिसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 6 गडी आणि 23 चेंडू राखत पराभव. वेस्ट इंडिजकडून 214 धावांचं होतं लक्ष्य.